सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. आहेत सगळे, कारण आज शुक्रवार आहे, फ्रायडे आहे. बऱ्याच लोकांना जिट्याची सवय आहे आणि बऱ्याच लोकांना नाही पण आहे. पण आज आपलं जिट्याची सवय असल्यामुळे बऱ्याच लोकांना आज जरा थोडंसं मनावर घेतलंय, कारण मुरारी सरांचा कंटिन्यू दर शुक्रवारी जिटेस असतोच आणि म्हणूनच आपण आज शुक्रवारी ठेवलाय. तर इथून पुढचा जो जिटेस असेल तर तो इथून पुढे आपण ड्रायव्हरीच करणार आहे. पण बघा, जे नवीन व्यक्ती आलेत, ज्याच पहिल्यांदा आलेत, मी बघितलंय की त्यांनी वरती हात केलेला की आल्यापासून बघताय पहिलं 45 मिनिटं प्लॅन झाला आणि प्लॅन नंतर प्रत्येक व्यक्ती स्टेजवर येतोय आणि स्वतःचा अनुभव शेअर करतोय. ह्या बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये येण्याच्या आधी माझ्याकडे काहीच नव्हतं, पण या बिझनेसमध्ये आल्याच्या नंतर आज आमच्या जीवनात बदल झालाय. ऐकलंय ना? यस. हॅलो, ऐकलंय ना? यस. जसं तुम्ही आज आलात ना, असंच आम्ही काही दिवसापूर्वी असो हॉलमध्ये येऊन बसलेलो होतो. 45 मिनिटाचा प्लॅन आम्ही सुद्धा ऐकला आणि येणारा प्रत्येक व्यक्ती जेव्हा सांगत होता की आमच्या जीवनामध्ये बदल झाला, तर त्यावेळेस मात्र स्वतःकडे वळून बघितलं. स्वतःकडे वळून याच्यासाठी बघितलं की मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं 10 वर्ष एमआयडीसी मध्ये काम करत होतो आणि 10 वर्षानंतर जेव्हा आम्ही आमच्याकडे स्वतःकडे वळून बघितलं होतं, त्यावेळेस आता सरांनी सांगितलं आमचं बँकेत अकाउंटच नव्हतं. मी नेहमी सरांना म्हणायचे, आपल्याला जेव्हा पहिली मुलगी दिली हो, 5,000 तरी तिच्या अकाउंटला टाका, 5,000 तरी टाका. ते म्हणायचे आधी ते किरणवाल्याचे पैसे देऊ नये, 5,000 नंतर बघू. मी म्हणायचे टाकले पाहिजे, ती मोठी झाल्याच्या नंतर आपल्याला कामात येईल. म्हणायचे घर भाडं दिलेलं 2 महिने झाले, घर भाडं द्यायचंय आणि तू 5,000 रुपये तिच्या नावावर टाकण्याचा विचार करते. म्हणजे अशा कंडिशन मध्ये आम्ही होतो जेव्हा हा बिझनेस आम्हाला स्टार्ट करायचा होता. आज बघा, प्रत्येक व्यक्तीने 30 रुपये पास दिला. आम्ही ज्या दिवशी हॉलमध्ये आलो होतो त्यावेळेस आमच्याकडं आम्ही 50 रुपये पास होता, आम्ही आलो होतो तेव्हा तो 50 रुपये पास सुद्धा आमच्याकडे द्यायला नव्हता. पण बघा, जर कदाचित चुकून त्या दिवशी हा बिझनेस करण्यासाठी जर नाही म्हटलं असतो तर आमच्या जीवनात कुठलाही बदल झाला नसता. आज तुम्ही सरांना ऐकलंय, सरांचं रोज म्हणजे दिवाळीचा दिवस जरी असेल ना तरी सुद्धा सर ड्युटीला असायचे. दिवाळीच्या दिवशी सुद्धा सर कधीच घरी नसायचे, कारण एवढ्या जबाबदाऱ्या होत्या ना आणि पैसे येण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नव्हता. 100 रुपये रोज असायचा, 100 रुपये सगळं काम करून 100 रुपये रोज पडायचा. वेडिंगच्या कामाला तर 1500 रुपये होते. मला आठवतंय रिलायन्स मॉलच्या पाठीमागं, रिलायन्स मॉलच्या एक्झॅक्ट पाठीमागं वेडिंगचं दुकान होतं. तिथं आता हार्डवेअरचं दुकान आहे बघा. तर तिथं सर होते ड्युटीला आणि 100 रुपये आम्ही गावाकडे गेलेलो होतो 2-3 दिवसासाठी आणि वापस आल्याच्या नंतर आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. सर बोलले थांबी दुकानावर जातो आणि 100 रुपये आपल्याला खर्चायला आणतो. तर त्यांनी मला एक असं बंद सेंटर होतं, त्या दुकानासमोर त्यांनी मला उभा केलं आणि त्यावेळेस मी म्हणजे प्रेग्नन्स असल्यामुळं मला उभा राहायला खूप त्रास होत होता इतक्या वेळ. तर मी त्या दुकानाच्या म्हणजे तिथे खाली बसले आणि माझे मिस्टर 100 रुपयासाठी त्या व्यक्तीने 1 तास उभा केलं होतं. 1 तास जेव्हा मी तिथं बसून कंटाळले, पण तरी सर आले नाही. आणि जेव्हा आले त्यावेळेस मी इतकी चिडले होते ना त्यांच्यावर की 100 रुपयासाठी भीक मागितल्यासारखं मागताय. म्हटलं मी बघते तुम्हाला का त्या माणसाच्या शेजारी तुम्ही उभा आहे, तो माणूस तुमच्याकडे बघत पण नाहीये. त्याला सांगायचं तरी कमीत कमी का माझी बायको बसली तिथं, तू 100 रुपये दे. त्यावेळेस ते म्हणले 1 तास उभा राहिलोय, बोललो ना सर कमी. मी त्यांना किती वेळेस मागतोय पण ते फक्त म्हणत होते थांब थोड्या वेळ, थांब थोड्या वेळ. मी त्यांना लांबून सुद्धा दाखवलंय की तू इथं बसलेली, पण तरी ते म्हणायचे थांब थोड्या वेळ. मित्रांनो, का करायचा हा बिझनेस, कशासाठी करायचा? कारण ज्या दिवशी आम्ही प्लॅन बघितला होता त्या दिवशी आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आम्हाला आठवत होत्या. आज तुम्ही प्लॅन बघितलाय, त्या दिवशी जेव्हा आम्ही प्लॅन बघितला ना आम्हाला माहित होता हा प्लॅन कुणासाठी आहे कुणासाठी नाही, पण हा बिझनेस प्लॅन 100% आपल्यासाठी आहे. जर 10 रुपये टक्क्यांनी व्याजाने पैसे काढले नसते आजही तिथंच राहिला असतो, काही बदल झाला नसता. जय भवानी नगर इथे भरपूर लोकांना माहिती असेल, जय भवानी नगर जिजामाता कॉलनीमध्ये आमची 4 पत्राची रूम होती. त्या ठिकाणी आम्ही राहत होतो आणि तिथून बिझनेस स्टार्ट करायचा म्हणजे खूप मोठं आव्हान समोर होतं. एकदम म्हणजे ती गल्ली सुद्धा अशी होती ना, एखादा नवीन व्यक्ती जर त्या गल्लीत आला ना तो वापस जाऊपर्यंत सगळे त्याच्याकडे बघायचे.
म्हणजे येणाऱ्याला सुद्धा वाटायचं चुकलो काय मी इकडं. आणि अशा ठिकाणावरून काम चालू करायचं म्हणजे ना तर खरंच आव्हान होतं. पण समोर परिस्थिती होती, त्यामुळे आम्ही दोघांनी विचार केला होता. तसं तर सर आज बोलतात, पण त्यावेळेस नाहीच म्हणत होते बिझनेस करायला. कारण प्रत्येक महिलेला असं वाटतं की माझे मिस्टर नाही म्हणतात, आमच्या घरचे नाहीच म्हणतात. तर ऍक्च्युली सरांनी प्रोग्राम बघून सुद्धा म्हणजे विश्वास नव्हता, चुकी नव्हती, त्यांची चुकी नव्हती, पण विश्वास नव्हता. त्यांनी मला एकच वाक्य सांगितलं होतं, हे बघ म्हणे चौबाजूने एमआयडीसी आहे आणि एमआयडीसी मध्ये लाखो लोक इथं काम करताय. जर या बिझनेस मध्ये एवढे पैसे भेटले असते तर हे लाखो लोक कंपनीत काम न करता सगळे लोक इकडे आले असते. त्यावेळेस त्यांनी मला फॉर्म पण भरून देत नव्हते, नॉमिनी सुद्धा टाकून देत नव्हते, ऍड्रेस माहित नव्हता ते पण टाकून देत नव्हते. ते मला बोलले की सगळे लोक फसवतील, पुण्याचे लोक आहे, पैसे गोळा करतील आणि घेऊन जातील. पण मी बघितलं पाठीमागं परिस्थिती वळून नाही डिसिजन घेतला. विचार शेवटी काय केला, जेव्हा माणूस एकदम आपण म्हणतो ना आपल्या भाषेत एखादी गोष्ट जेव्हा नळ्यापर्यंत येते ना त्यावेळेस माणूस टोकाचं पाऊल घेतो. हॅलो, मी विचार केला जाऊन जाऊन काय होणार, माझे 10,000 रुपये जातील व्याजाने काढलेले, याच्यावर काय होईल, आर किंवा पार, याच्यावरती काय होणार. 10,000 रुपये जर माझे गेले, 10,000 रुपयामुळे मी काय रस्त्यावर येईल का, नाही. म्हणून हा विचार केला जे व्हायचं ते होईल, पण हा बिझनेस आपल्याला करायचा. सर मला 3 महिने बिझनेस साठी नाही म्हणत होते, पण विषय असा झाला 3 महिन्यामध्ये बघा माझा पहिला चेक होता 1,000चा, दुसरा चेक होता 2,000चा, पुन्हा तिसरा चेक होता 1,000चा आणि माझा चौथा चेक होता 7,000 रुपयाचा. त्यावेळेस सरांनी त्यांचं पेमेंट आणलं होतं 2,500 रुपये आणि माझ्या हातात देत होते. मी म्हटलं ते 2,500 पण तुमच्याकडेच राहू द्या आणि 7,000चा चेक आला आपण तुमच्याकडेच राहू द्या, कारण पैसे तुम्ही काय करणार, पैसे तुमच्याकडे ठेवा. आता मला कळालंय काम कसं करायचं, पैसे तुम्ही सांभाळा, आता मी काम करणार आहे. कारण 7,000चा चेक म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी. 2 महिने काम करावं लागायचं, दोघांना 2 महिने काम करावं लागायचं. तेव्हा कुठं 7,000. अहो आम्ही अशी लोक होते, आम्हाला 10,000 रुपये सुद्धा आम्ही एकत्र न बघितलेली लोक होतो. आम्ही 10,000चं बंडल सुद्धा एकत्र बघितलेलं नव्हतं. एवढं म्हणजे सिंपल एकदम गरीब घरातून हा बिझनेस आम्ही स्टार्ट केलेला होता. मला एक सांगायचंय तुम्हाला, सगळे लोक हेच सांगत गेले, जे आमचे दिवस होते ते आज तुमच्यावर नाहीये. आज एखादा व्यक्ती 10,000 रुपये सहज मॅनेज करू शकतो, सहज मॅनेज करू शकतो. मी सुद्धा आता आम्ही लीडर लोक सगळे जेव्हा लोकांकडे जातात ना, लोक आम्हाला 1 लाख 2 लाख 2.5 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख 7 लाख आता देतात आम्हाला. पण त्यावेळेस आम्ही सगळेच असे होतो, पाटेल कुटेल सगळे महाराष्ट्राने शिवला आम्हाला. मला तुम्हाला हे सांगायचं विचार करा, आज आम्ही सगळे लोक एवढं सर्वसाधारण असताना जर आज आम्ही या स्टेजवर येतोय आणि आज आम्ही लोक सांगतोय आमचं स्वतःचं घर झालंय, आमची गाडी झाली, आमचं बोर्ड झालंय, आम्ही फॉरेन टूर करून आलोय आणि आमचे मुलं त्या बिझनेस मध्ये करिअर म्हणून घेतोय, याच्यापेक्षा अजून विश्वास काय पाहिजे. आम्ही आमचे लेकरं दाखवतो तुम्हाला इथं बिझनेस मध्ये आम्ही आणले. आज खरंच दीदी किती छान बोलली सांगा बरं. जर दीदी या बिझनेस मध्ये नसती ना एवढं छान, मी तर बघत होते बॉडी लँग्वेज सुपर. हा म्हणजे ह्या वयात बॉडी लँग्वेज शिकवण्यासाठी 2-2 लाख रुपये द्यावे लागतात बॉडी लँग्वेज शिकण्यासाठी. इथं येऊन आम्ही सहज एकाने असं केलं का आम्ही दुसऱ्याने येऊन करतोच. आम्ही फक्त बघतो हा वेगळा का करतो आणि आम्ही लगेच डुप्लिकेशन करतो. आम्ही इथं येऊन शिकतो एकमेकाचं. आणि हा चान्स तुम्हाला सुद्धा मिळाला, हा चान्स तुम्हाला आहे. जेव्हा काही नव्हतं सुरुवात केली, आज विचार करा 7,000 रुपयाचा चेक येण्यासाठी फार मेहनत घेतली होती. अगदी त्यावेळेस लोकांच्या पाया पडण्याची वेळ यायची आमची. त्यावेळेस नेटवर्क मार्केटिंगचं वातावरण तयार नव्हतं. आज महाराष्ट्राची ताकद आहे मित्रांनो. 7,000 रुपये खास लेडीज एका दिवसात 7-7 हजाराचं मी फक्त मेकअपचं सामान खरेदी करते आता. हा ते मला माझं
ही माझ्या कंपनीची ताकद सांगायची मला. जिथं मी स्वतः मी चाटेकोणची क्लासेस मध्ये मी तेव्हा 800 रुपये पेमेंट घेत होते. मी जेव्हा झाडू मारायचं काम करत होते तेव्हा 800 रुपये घेत होते. माझ्या सोबतची बाई ते काम सोडून गेली. त्या सरांना रिक्वेस्ट केली हिचं पण काम मीच करते पण मला 1600 द्या. आणि तिचं बी काम मीच केलं. घरकाम पण मी करत होते. आणि आज विषय असा आहे 10,000 रुपये खर्चण्याची ताकद आज एका दिवसामध्ये खर्चू शकतो एवढी ताकद आहे. अहो मित्रांनो विचार करा BMW ची किंमत किती आहे आमच्या 56 लाख रुपये. सर BMW आणि ब्रेझा दोन्ही गाड्या मिळून 1 लाखाचा धूर होतो. अरे बापरे. दोन गाड्या कंटिन्यू बाहेर आहेत. माझा आवाज बसलेला आहे आता सध्या. मी 3 दिवस झाले बाहेर आहे. मी रात्री आले म्हणजे 2 गाड्या रोज बाहेर आहेत आणि 2 गाड्याचा डिझेलचा खर्च 1 लाख रुपये महिन्याचा. हे कोण सांगतंय? हे सांगतंय कोण? झाडू मारणारा लेडीज, एक वेडिंग करणारा माणूस जिथं कोणीच विचारत नव्हतं. कोणाच्या लग्नात गेलं तर कोण कधी आले कोण कधी गेले काही घेणं नव्हतं कोणाला. आता लग्नात गेलं पहिले विचारतं कधी आले जेवले का. आता निघताना फार गाडीचा दरवाजा उघडून देतात लोक. पण त्यावेळेचा काळ वेगळा होता मित्रांनो. मला तुम्हाला एक सांगायचंय जे आमच्या बाबतीत झालंय ना हे 100% तुमच्या बाबतीत होणार आहे. फक्त ज्या व्यक्ती सोबत आज आलेत ना त्या व्यक्ती सोबत बसा बिनधास्त फॉर्मवरून कामाला सुरुवात करा. आज आमच्या लाईफ मध्ये बदल झाला 100% तुमच्या पण लाईफ मध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला ज्या व्यक्तीने शिकवलं टिकवलं घडवलं 18 वर्ष घराचं भाडं भरलं मित्रांनो. 18 वर्ष 2-2 घराचं मालक 2-2 कारचं मालक आज ज्या व्यक्तीने आम्हाला बनवलं असे डायमंड एक्झिक्युटिव्ह प्राध्यापक माणिकजी जाधव सर यांना मी कोटी कोटी वंदन करेन. त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तीने अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिले 24 तास अगदी ज्या व्यक्तीने सेवा देण्याचं काम केलं असे ग्रेट स्वीट आणि स्मार्ट व्यक्ती माझे मिस्टर रमेश बोंद्रे सर यांना सुद्धा मी कोटी कोटी वंदन करेन. माझे ऑल इंटायर टीम मित्रांनो कारण या टीमचा तर मी खरंच खूप धन्यवाद देईन. माझी रूम 4 पत्राची असताना सुद्धा काही लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि कामाला सुरुवात केली. तर माझ्या ऑल इंटायर टीम यांची सुद्धा मी शताशरोनी राहील. आणि माझ्या ऑल आमचे लीडर सगळे आम्ही कारण पहिल्या दिवसापासून सोबत आहेत आणि वाट बघत होतो एकत्र कंटिन्यू भेट कधी होईल. पण कुठंतरी मान्य होतं कंपनीला पण आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकत्र आणलं आणि आता दर आठवड्याला सगळ्यांची भेट होणार. कारण जेव्हा काही नव्हतं तेव्हा आम्ही एकमेकांना बघितलेलं आहे. जेव्हा 2 व्हीलरवर काम करायचो सगळे आम्ही 2 व्हीलरवर काम करायचो तेव्हा आम्ही एकमेकांना बघितलेलं आहे. जर आमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो तर 100% तुमच्या जीवनात बदल होणार. ईश्वराचरणी प्रार्थना करेन तुम्हा सगळ्यांना बिझनेस मध्ये येण्यासाठी देव सद्बुद्धी देव. जसं आम्ही सक्सेस झालो असं तुम्ही सुद्धा सक्सेस हो. ओके विश ऑल द बेस्ट. जय हिंद जय महाराष्ट्र आणि फक्त महाराष्ट्र. थँक्यू. आजचा कार्यक्रम जो आपल्या समोर होता जो प्रेझेंट झाला गेट वे टू सक्सेस